आज आपण गोल गळ्याला असा काट लावून घेणार आहोत, कारण साडीला एक साईड मोठा एक साईड छोटा काट आलेला आहे, पाहू शकता. तर हा काट आहे तो आपण गोल गळ्याला लावून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण पाठीमागच्या साईडला अस्तर लावून घेऊया आणि अस्तर हे परफेक्ट असं फिनिशिंगनी लावायचं आहे. या प्रकारे बरोबर अंथरून घ्यायचं आहे. खालचा आणि वरचा भाग अस्तर आणि ब्लाऊज परफेक्ट करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजला चोळ वगैरे येत नाही. अस्तरवर दाब टीप देऊन घ्यायची आहे परफेक्ट. या प्रकारे दाब टीप देऊन घ्यायची. आणि अस्तर जोडताना हात मात्र फिरवत राहायचा, म्हणजे चोळ येत नाही, म्हणजे घोळ येत नाही. या प्रकारे. आणि जे साईडच कमी जास्त आहे ते असं कट करून टाकायचं. आणि हे असं डबल करून घ्यायचं. कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं, म्हणजे शोल्डर कमी जास्त होत नाही, गळा कमी जास्त होत नाही, एकसारखं सगळीकडे येतं. तर हे साईडचा भाग आपण असा कट करून टाकायचा. वरचं हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. साईडचं छोटं उरलेलं आहे ते पण आपण शोल्डर कट करून टाकायचं, म्हणजे परफेक्ट अशी फिनिशिंग येते. आणि गोल गळ्याला आपल्याला जो काट लावायचा आहे तो काट आता व्यवस्थित आपण हे गळा आखून घ्यायचा आहे, कारण 2.25 इंच आपला गळा आहे रुंदी, आणि खोली आहे 11.5 इंच, आणि खाली ठेवलेला आहे 2.25. या प्रकारे आपल्याला गोल गळा आखून घेऊन कट करायचा आहे. आता हे असं आपण हात शोल्डरच्या मधोमध आहोत, म्हणजे बोट फिरून व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि टक्स द्यायचे आहेत. पण ना काय झालं, आपल्याला हा गळा पलटून घ्यायचा होता. आता आपण पलटून घेऊया, काही न खोलता आपण हे गळा असं पलटून घेऊया. तर पाहू शकता सगळीकडून आपण बंद करून घेतलेला आहे आणि गळ्याच्या साईडलाच ओपन आहे. तर असं पलटून घ्यायचं गळ्याला या प्रकारे. आणि हे असं व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. खरं तर आपण गळा हा अगोदरच पलटायला पाहिजे होता, पण आठवण न राहिल्यामुळं आपण या प्रकारे पलटून घेत आहोत. तुम्ही मात्र गळा अगोदरच पलटून घ्या. आणि हे असे छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे गळा व्यवस्थित पलटला जातो. आता इथं शोल्डरच्या साईडला थोडीशी जागा आहे, तिथून आपण वापस पलटून घ्यायचं. या प्रकारे आपली गळ्याची फिनिशिंग येते. आणि याच्यावरून मात्र आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे. म्हणजे जी आतली जी मार्जिंग आहे ती दबल्या जाते, त्याचे दोरे वगैरे निघत नाही आणि गळा उकलत नाही. तर आपली दाब टीप व्यवस्थित झालेली आहे.
पाहू शकता या फिनिशिंगने आपण गळा पलटून घेतलेला आहे. आणि आता आपला जो काठ आहे तो आपण मोजून पाहायचा. आता पाहू शकता या प्रकारे 2 इंच गळ्यापेक्षा आपला काठ मोठा आहे. आता हा काठ जवळजवळ 1.5 ते 2 इंचचा आहे. तर आपण हा पलटून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण इंच तयार करायचं आहे. कारण गोल गळ्याला काठ लावायचं म्हटलं की अर्धा ते पाऊण इंच, याच्यापेक्षा मोठा काठ लावू शकत नाहीत. कारण आपण सरळ काठ आहे आणि गोल गळ्याला लावत आहोत. पण त्या ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स वापरून आपण हे काठ व्यवस्थित गोल गळ्याला लावणार आहोत. आणि हे साईडचा जो काठाचा कडक भाग असतो, आपण हे छोटे छोटे कट्स दिल्यामुळं तो असा खुलल्या जातो असं. आणि ज्यावेळेस आपल्याला गळ्याला गोल आकार द्यायचा आहे तो पटकन असा गोल आकार तयार होतो. तर पाहू शकता या साईडने सुद्धा आपण ते दुमडून घ्यायचं आहे. पाहू शकता आपला हा काठ तयार झालेला आहे. आता या ट्रिक्सने आपण हे काठ व्यवस्थित असं खेचून घ्यायचं आहे, म्हणजे सिंक करायचं आहे. आता पाठीमागून पकडून धरायचं, म्हणजे जो कपडा आहे त्याला पुढं जाऊ द्यायचं नाही आणि अशी टीप मारत राहायचं. मशीनच्या सुईमध्ये धागा नाही, बिन धाग्याचीच मशीन चालवायची. या प्रकारे काठ तयार होतो. दोरा लावून घेऊया. आणि गळा जिथं सरळ आहे तिथं पट्टी ओढून पकडायची. आता इथं मला थोडासा सरळ झाल्यासारखं वाटतो म्हणजे पट्टी, तर मी पुन्हा थोडीशी खेचून घेतलेली आहे पाहू शकता. कारण जिथं गोल आकार आहे तिथं गोल आकाराचे तिथं खूप अशी रिंकल्स झालेली पट्टी पाहिजे, तरच गळा व्यवस्थित होतो. नाही तर असं वळल्यासारखं किंवा तिरकं असं पलटी मारतं. त्यासाठी व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे. आणि बरोबर गोल आकार फिरवायचा. आणि जिथं सरळ आहे तिथं थोडीशी पट्टी वाढायची, म्हणजे रिंकल झालेली पट्टी हे होती. तर पाहू शकता या प्रकारे आपला गोल गळ्याला असं व्यवस्थित आलेला आहे आपला. तर तुम्ही सुद्धा तुमच्या गळ्याला गोल गळ्याला अशी पट्टी लावू शकता. आणि कलर कॉम्बिनेशन जर म्हणजे कॉन्ट्रास्ट असेल तर खूप उठून दिसतं. आता हा ब्लाऊजचा कपडा अबोली आहे आणि काठ हा राणी कलर आहे, त्याच्यामुळं थोडासा उठून नाही आहे. तर पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपण हा काठ जोडून घेतलेला आहे. आता आपण पट्टी तयार करून घेऊया, म्हणजे लटकन तयार करून घेऊया. आता माझ्याकडे कपडा थोडासा कमी आहे, त्यामुळं मी पेपर टाकून पलटून घेणार आहे.
तर ह्या पेपरच्या साहाय्याने आपण व्यवस्थित लटकन तयार करायचं आहे. छोटे छोटे कट्स द्यायचे आणि या प्रकारे पलटून घ्यायचं. आणि हा पेपर काढून टाकायचा. तर याप्रमाणे आपलं लटकन असं छान तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. तर पाहू शकता असंही आपण दोरी लावून घ्यायची आहे. तर हे होते आपण गोल गळ्याला सरळ पट्टी लावून घेतलेली आहे. एकदम फिनिशिंगमध्ये या ट्रिक्सनी तुम्ही लावली तर नक्कीच तुमचं ब्लाऊज खूप असं उठून दिसेल. तर फायनली आपलं हे तयार झालेलं आहे.